व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचबरोबर माझे विद्यार्थी. आता या ठिकाणी आपल्याला माहिती की पहिला जो कार्यक्रम असतो तो नेहमी आपला उत्कर्ष मंडळाचा असतो. उत्कर्ष मंडळ जेव्हा जेव्हा येतं त्यावेळेस आपल्याला एक उत्साह देऊन जातं, प्रेरित करून जातात. आज आमच्यामध्ये म्हणजे मी आता रिटायर्ड शिक्षिका जरी असली तरी एक ऋणानुबंधन तयार झालेलं आहे आणि हे बंधन कधीच तुटू नये असं मला वाटतं. आणि त्यांनी खरोखर माझा ते 61 आज साजरे केले त्यांनी ते केक वगैरे आणून. मलाही वाटलं नव्हतं की असं काही होईल म्हणून. आणि ते इतकं प्रेमाचा वर्षाव करतात की आपली एकटी आहे असं मला कधीच जाणवत नाही. असं वाटतं की आपलं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये माझा बर्थडे आज सेलिब्रेट केला. खूप व्यक्त करण्यासाठी मी त्यांना थँक्यू बोलून त्यांचा अपमान नाही करणार, पण त्यांच्या या ऋणानुबंधनातून मी कधीच मुक्त होणार नाही. त्यांचे आभार मी कायम मानत आहे. पण त्याचबरोबर त्यांनी हे संबंध आपले असेच कायम ठेवावे अशीच मी त्यांना विनंती करेन. आणि त्याचबरोबर मला माहिती आहे की खूप अडचणी होत्या. परवा मी पावसातून मी पण त्याच रस्त्याने मी पण मुंबईलाच निघाली होती आणि ते पण ऑन द वे इकडे येत होते. मी मुंबईला चालली होती आणि काय परिस्थिती होती काल पावसाची ती मलाही माहिती आहे. खूप बिकट परिस्थिती होती. मी पण अडकली होती माणगावमध्ये. पण या कार्यक्रमासाठी मी देखील म्हटलं माझ्या मुलाला म्हटलं की आता मी काय मुंबईला येत नाहीये, मी डायरेक्ट जाते, मला हा कार्यक्रम अटेंड करायचा आहे. काही करून ते माझ्यासाठी येतात, वर्षातून एकदाच येतात, त्यामुळे मलाही तो कार्यक्रम अटेंड करायचा आहे. ती ओढ होती कार्यक्रमाची आणि म्हणून मी ते निघून आले काल त्या ह्याच्यातून. आणि त्यांची पण परिस्थिती काय होती हे मला कळलं की कसे ते आले, किती अडचणी त्यांना आलेल्या होत्या. एवढ्या अडचणी दरवर्षी त्यांना येतात, तरीही ते येतात, हसतमुखाने सगळ्यांचं स्वागत करतात, सगळ्यांचा सत्कार करतात आणि जाता जाता सगळ्यांना प्रेरित करून जातात, एक उत्तेजन देऊन जातात की ते वर्षभर पुरतं आणि परत पुढच्या वर्षी आम्ही वाट बघत असते की कधी ते येणार आणि आम्हाला प्रेरित करून जातील. अशा प्रकारे त्यांची प्रेरणा आहे. आणि जेव्हा कधी ते येतात एकदम हसतमुख असतात. सगळे त्यांचे सहकारी जे आहेत ते अतिशय उत्साही असतात. सगळे छान काम करतात. त्यांना माझ्या शुभेच्छा देऊन मी इथे 2 शब्द पाठवते. धन्यवाद.